छत्रपति संभाजीनगर में अखंड शिव प्रेमी समाज की ओर से श्रीधर उर्फ बागेश्वर बाबा के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। छत्रपति शिवाजी महाराज के बारे में दिए गए कथित आपत्तिजनक बयान के विरोध में महाराष्ट्र समाज के क्रांति चौक पर आंदोलन किया। प्रदर्शनकारियों का आरोप है कि बिना किसी ठोस ऐतिहासिक प्रमाण की गलत टिप्पणियां करना शिवाजी महाराज का अपमान करना है, जिससे शिव प्रेमी और हिंदू समाज की भावनाएं आहत हुई। आक्रोशित लोगों ने इस मामले में तत्काल कानूनी कार्रवाई करने की भी मांग की। इस दौरान प्रदर्शनकारियों ने बागेश्वर बाबा के खिलाफ बैनर लेकर जमकर नारेबाजी की और कड़ा विरोध जताया। धीरेंद्र शास्त्री या तथाकथित भोंदू बाबाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु आणि शिष्यत्व संबंधी केलेले विधान हे पूर्णतः चुकीचे आहे, ज्याची इतिहासात एक शिवव्याख्याता या नात्याने स्पष्ट सांगतो की ज्याची इतिहासात कुठेही नोंद नाही। ना रामदास स्वामींनी म्हटलं की शिवाजी महाराज माझे शिष्य होते, ना शिवाजी महाराजांनी म्हटलं की रामदास स्वामी माझे गुरु होते। मग तत्कालीन परिस्थितीमध्ये संत आणि महापराक्रमी दैदिप्यमान युग पुरुष यांच्यातला कुठलाही संवाद झाल्याचा, भेट झाल्याचा इतिहास नसताना तद्दन एक समाजामध्ये एक भोंदू महाराज ही शिवाजी महाराजांच्या वर एक महाराज गुरुत्व म्हणून का म्हणून बसवला जातोय, याचा अर्थ हा सिद्ध करायचा त्यांना की शिवाजी महाराजांनी जे दैदिप्यमान जगाला आदर्श ठरणारे कर्तृत्व निर्माण केले ते फक्त आमच्या एका विशिष्ट जातीच्या संतांच्या मार्गदर्शनामुळे केले आणि हा खोडसाळपणा अनेक वर्षापासून इतिहासामध्ये चाललाय। उत्तरोत्तर इतिहासाच्या संशोधनामध्ये सिद्ध झाले, न्यायालयाने सिद्ध केले की संत रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते। तरी परत का कारण त्याच्या मागे एक आहे, त्याच्या मागच्या दोन गोष्टीत, एक तर खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जनमानसात किती जागृत आहेत याची एक तर लिटमस टेस्ट घेणे, किंवा आजच्या ह्या कॉम्प्युटरच्या मोबाईलच्या युगामध्ये कुणीही सखोल अभ्यास करत नाही, मग इनडायरेक्टली त्याच्यावर अशा पद्धतीचा चुकीचा इतिहास लादणे। पण आम्ही हे कदापि होऊ देणार नाही। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर स्वराज्य मावळे घेऊन स्वराज्य निर्माण केले, तद्वतच आम्ही भले आज मुठभर दिसू पण आम्ही अशा प्रकारचा खोडसाळपणा महाराष्ट्रात चालू देणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु त्यांच्या मातोश्री जिजाऊ मासाहेब, पिता शहाजीराजे आणि संत तुकाराम महाराज एवढेच होते। एवढंच सांगतो आणि थांबतो। माझं नाव प्राध्यापक सुनील कुमार सोळंके, जाज्वल्य अभ्यासक, इतिहास अभ्यासक, शिवव्याख्याता। जय शिवराय। सर्वप्रथम आज या ठिकाणी आम्ही शिवप्रेमी बांधव व समस्त हिंदू समाज एकत्रित आलेलो आहोत। याचं कारण असं आहे की बागेश्वर स्वतःला जो बाबा म्हणतो, स्वतःला महाराज म्हणतो, स्वतःला खूप विद्वान पंडित समजतो, अशा या बागेश्वरनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेले या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या बागेश्वरला आमचा प्रश्न आहे की हरामखोरा, असा कुठल्या पुस्तकातला तू अभ्यास केला की जिथं तू म्हणालास की छत्रपती शिवाजी महाराज थकले होते म्हणून रामदास स्वामीला त्यांनी जबाबदारी दिली। त्या रामदास स्वतःच्या लग्नात सावधान म्हणल्यानंतर पळून जातो, तो स्वराज्याची धुरा सांभाळू शकतो का? त्याची तेवढी लायकी, तेवढी अवकात आहे का? म्हणून या ठिकाणी आम्ही बागेश्वरचा जाहीर निषेध करतो। या बागेश्वरला आम्ही जोपर्यंत गुडघ्यावर आणणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्याचा कुठलाही कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही। बागेश्वरचा जाहीर निषेध। विशेष म्हणजे नागपूरमध्ये जे भडवे त्या स्टेजवर बसलेले होते त्यांच्या समक्ष आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमक्ष हे वक्तव्य त्यांनी केलं। आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा देखील जाहीर निषेध करतो आणि त्या स्टेजवर जे कोणी उपस्थित होते त्यांचाही जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतो। धन्यवाद। परंतु वारंवार अशा घटना घडत आहे की शिवाजी महाराजांचा आपण प्रतिनिधित्व केला जाते आणि ते पण बाधित। मला तरी वाटतं की ही कुठेतरी भारतीय जनता पार्टीची पॉलिसी आहे की काय, महाराष्ट्रामध्ये ते राबवतात की काय? प्रत्येक वेळेला महापुरुषांना टार्गेट करायचं, प्रत्येक वेळेला महापुरुषांना टार्गेट करायचं, नेमकं चाललंय काय? म्हणलं यांना माणसावर माणसं घालायची आहेत का? यांना दंगली घडवायच्या आहेत का? यांना लोक एकमेकांच्या अंगावर सोडायचे आहेत का? हा प्रश्न निश्चितच आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे। मला हे कळत नाही। वारंवार आम्ही मागणी केलेली आहे। आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरती मर्यादित आम्ही कधीच मागणी केलेली नाही। आम्ही म्हणलेलं आहे महाराष्ट्रातलेच नाही देशातले जेवढे महापुरुष असतील त्यांच्याबद्दल ज्या वेळेस जे गरज असतील अशा हरामखोरांवर केसेस दाखल करा, गुन्हे दाखल करा आणि त्यांना पहिले जेलमध्ये डांबा, त्यांच्यावर खटले दाखल करा आणि त्यांच्यावर केसेस दाखल करून त्या केसेसमध्ये कोर्टात त्याची सुनावणी रेग्युलर घेण्यात यावी। हे वारंवार आम्ही म्हणलोय। आम्ही पत्रव्यवहार वारंवार केलेला आहे।
परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातं की काय असं आमचं म्हणणं आहे. नव्हे आमचं तर म्हणणं आहे त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेच जात आहे. म्हणून या राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसना, मुख्यमंत्र्याला, की कृपया आता तरी तुमचे डोळे उघडा आणि तुमच्या समक्ष झालेल्या निवेदन जे वक्तव्य त्या बाग्याने केलेलं आहे त्याची तुम्हीही माफी मागा, महाराष्ट्राची माफी मागा, संबंधित शिवप्रेमी बांधवांची माफी मागा. आमचं स्पष्ट मत आहे. काय नाव आपलं? रवींद्र काळे पाटील.